टाइम स्टार्ट पहिला बॉल घेऊन झेरी येत आहेत. सिंगल रन. खूपच असा स्पीड बॉलला. विकी ना विकी नो बॉल प्लस सिंगल. नो प्लस. 2 रन इथे. नो प्लस आणि स्कोर होत आहे 3. धावा स्कोर बोर्ड वरती. उत्कृष्ट असा टॅप आणि तेवढंच साखर क्षेत्ररक्षण. सिंगल रन. स्कोर बोर्ड वर पोहोचतोय 4 रनावरती. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक भावेन. सॉरी बॅट्समॅन ऑन स्ट्राईक देश. उत्कृष्ट असा टॅप पण क्षेत्ररक्षण तेवढंही चांगलं. 1 रन आणि स्कोर बोर्ड जाऊन पोहोचतो 4 रनावरती 5 रनावरती. 3 बॉल 5 रन. नॉट आउट. डॉट बॉल. खूपच चांगला असा बॉल टाकलेला होता झेरीने. 4 बॉल 5 रन. पहिलेच आणि उत्कृष्ट असा चौकार भावेंच्या बॅट मधून आलेला आहे. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी रुग्णसेवक सन्माननीय नरेजी मोरे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मी नरेजी मोरे सर आपणास विनंती केली आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रेक्षक ऐकतात केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक सन 2023 आणि खर तर माझ्यासोबत कालपासून स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आणि आज समालोचनाच्या माध्यमातून आपण आवाज ऐकाल. थँक्यू. आणि हा इथे स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न पण बॅट्समॅन आउट झालेला आहे. स्टंपिंग घेतलेली आहे. भाविन आउट झालेले आहेत. खूपच चांगली अशी बॅटिंग करत होते भाविन. त्यांनी एक चौकार देखील मारला होता पण स्टेप आउट होऊन मारण्याच्या ह्याच्यात. उत्साहाने आणि जल्लोषाने बॅटिंग करत होते फलंदाज भाविन. पण खडा लागला. रेड सिग्नल देखील या ठिकाणी लागला. जिरीची वेग जर पाहिला ना तर आम्ही नेहमी म्हणतो रफ्तार करे गिरफ्तार. याच अनुषंगाने जेरी यांनी गोलंदाजी केली. आपण पाहू शकाल पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती टीमची टोटल धावफलकावर 9 धावा. न्यू बॅटर देव आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत ऋषी. पहिल्या बॉलवर एक सिंगल धाव खर्च केली.
एक एक धाव फलकावाला जोडली जाते, कारण माहित आहे सर्व खेळाडूंना चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास भरवणारी स्पर्धा आहे. त्यासाठी तुम्हाला तटस्थ व्हायचं आहे आणि त्यानंतर आपली कर्तव्य बजवायची आहेत या मैदानावर. पुन्हा एकदा एक चांगला फटका ठिकाणी पाहायला मिळतोय. जरी भावीन बाद झाले असतील तरी देव ज्या जबाबदारीने खेळपट्टीवर पोहोचलेले आहेत त्याच जबाबदारीने आपल्या संघासाठी या ठिकाणी बॅटिंग करतायत देव. एक एक खेळाडू आणि त्या खेळाडूंचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. कल करे सो आज, आज करे सो अभी. ऍट दिस मोमेंट ते प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीम गोरेगाव संघाच्या वतीनं तुम्ही पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. टीमची टोटल धावफलकावर 12 धावा आणि याच 12चे लाख करण्यासाठी खेळपट्टीवर 2 खेळाडू आपण पाहू शकाल. दिवेश आणि सोबतीला देव आहेत. जेव्हा जेव्हा संकट येतं ते त्यावेळेला आम्ही म्हणतो ओ माय गॉड, आणि देव देखील धावून येतो. त्या देवला ती भूमिका या मॅच मध्ये साकारायची आहे. तीन बॉलचा खेळ समाप्त आहे. इथे आउटसाइड एज आहे. बॉल निघून गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. टीमची टोटल धावफलकावर 13 धावा. संध्याकाळचं शांत वातावरण आणि या शांत वातावरणामध्ये चाललेला हा अतुलनीय सामना. विकी पॅकर्स विपक्ष गोरेगाव या दोन संघाच्या दरम्यान व्ही शेप मध्ये फटका सजवला बॅटरनं. एक सिंगल मिळेल. टीमची टोटल धावफलकावर 14 धावा. प्रेक्षक आजचा दिवस गोड करण्यासाठी खरतर अनेक दूरवरचा प्रवास करून ज्या व्यक्तिमत्वानं आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या शब्दांनी आपल्या सरस्वतीने प्रेक्षकांना भुरळ घालावी असं व्यक्तिमत्व आमचे साथी समालोचक सन्माननीय भरतजी मोरे सरांच्या या ठिकाणी आगमन होणं आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यांचा आवाज मागील मॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाला. आणि सकाळपासून ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर प्रसन्न वाटावा असा प्रसन्न चव्हाण यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना गोरेगाव संघाची धावसंख्या धावफलकावर एकंदरीत 15 धावा. सन्माननीय विक्रमजी बोडके सरांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. खरं तर कालपासून या संपूर्ण स्पर्धेला सरांचा आशीर्वाद लाभला. शब्दांच्या साह्यानं त्यांनी देखील आम्हाला आशीर्वाद दिले. सायंकाळी देखील काल त्यांनी अधिकचा वेळ या स्पर्धेला दिला आणि आज आपला अमूल्य वेळ देऊन सन्माननीय विक्रमजी बोडके सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाऊ मॅचकडे. पहिला चेंडू भाऊनं फेकला, वाईट बॉल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली गेली. धावसंख्या धावफलकावर 16 आहे. फटके येत आहेत. धावा देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत आपण पाहू शकाल एकंदरीत 13 बॉलचा खेळ संपल्यानंतर गोरेगाव संघाची धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत लागत असताना पाहायला मिळते 17 धावा. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एक विकेट गमावलेली आहे पण धावा येत आहेत. धन्यवाद. उत्कृष्ट असा शॉट सिंगलसाठी. या सिंगलनी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचत आहे 18 धावांवर. पॉवर प्लेची ही ओव्हर.
अजून एक चांगला असा शॉट देवेशच्या बॅट मधून आपल्याला दिसतोय. सिंगल साठी 19 ऑन बोर्ड विथ विकेट लॉस. उत्कृष्ट हा सिंगल टॅप मारून हा सिंगल घेतलेला आहे देवेश यांनी. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 20 वर. चार बॉल 20 धावा. वाइट बॉल एंड दैट्स एन प्लस. मौके पे चौका. प्लस भेटलेला आणि स्कोर रन पोहोचला 22 वरती. 2 balls to go for the over. and a single. पुढच्या दोन संघांनी टॉस साठी यायचंय. एपी स्पोर्ट्स आणि एम बॉयजचे कॅप्टन्सनी टॉस साठी यायचंय प्लीज. डॉट बॉल अँड ओव्हर इथे संपलेली आहे. ट्राय करते ना. शेवटचा बॉलर मयूर येत आहे बॉलिंग साठी आपल्या संघासाठी. बघूया काय करू शकतो. धाव फलकावरती धाव 23 विथ अ विकेट लॉस. मयूर We are heading towards the last over of the match. उत्कृष्ट असा टॅप देवकडून रन आउट. and it's an out. रन आउट इथे देव रन आउट होत आहेत. उत्कृष्ट असा टॅप मारला होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्रीवरच्या फिल्डर्स कडून. आणि ते देवला जावं लागतंय पवेलियनला. न्यू बॅट्समॅन प्रयाग नॉन स्ट्राईकला. न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक देवेश. राहुल सुरवाडे उर्फ लॅबो यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलला विकेट भेटलेली आहे. दुसऱ्या बॉलला उत्कृष्ट असा टॅप आणि काय आपण बघूयात. 2 रन डिक्लेअर. 2 रन डिक्लेअर असा 2 रन. रिव्ह्यू थर्ड अंपायर कडे यायचं. थर्ड अंपायरचा डिसिजन हा शेवटचा डिसिजन असणार आहे. खूपच असा चांगला टॅप होता आणि हा 2 रन डिक्लेअर होत आहेत. दिवेश खूपच चांगली अशी बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी.
स्कोर बोर्ड वर 25 रन 2 विकेट गमावलेले आहेत गोरेगाव पॅकर्सने. तिसरा बॉल घेऊन येत आहेत मयूर. खूपच चांगला असा सिंगल. एक डाव डिक्लेअर होत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचलाय 26 रनावरती 2 विकेट 2 गडी बाद झालेले आहेत. नो बॉल. नो बॉल. नो प्लस. ओके ओके नो बॉल. सॉरी अंबा. नो बॉल. 27 धावा धावा करती. 3 बॉल बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू आणि विकेट. फॉलो थ्रू मध्ये बॉल पकडून स्टंपला लावलेला आहे. प्रयागला परत जावं लागेल. खूपच अशी चांगलं क्षेत्ररक्षण. नवीन बॅट्समॅन नॉन स्ट्राईकवर विराज नॉन स्ट्राईकवर नीरज. देवेश आपल्या टीमसाठी खूपच अशी चांगली अशी बॅटिंग करत आहेत. शेवटचे 2 बॉल बघूया. शेवटच्या 2 बॉलात देवेश आपल्या टीमसाठी किती रन मारू शकतो. आणि खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट्स देवेश कडून. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 28. 3 विकेटच्या ह्याच्यात 3 विकेट गमावलेले आहेत मोबदल्यात. शेवटचा चेंडू बघूया. शेवटच्या चेंडू किती धाव येत आहेत. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक नीरज. नो बॉल. नो बॉल. नो +1. नो +1. सोने पे सुहागा गोरेगाव पॅकर्स को. शेवटचा चेंडू. स्कोरबोर्ड 30. डॉट बॉल. खूपच वेगवान असा चेंडू फेकला होता मयूर यांनी. डॉट बॉल. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलोय 30 रनावरती. 31 रनांचा पाठलाग करावा लागणार आहे विकी पॅकर्स यांना. तर डीजे काही वाजवू नका. पॅकर्स यांनी 30 रन बनवलेले आहेत. 31 धावांचा लक्ष्य विकी पॅकर्स यांच्या समोर ठेवलेला आहे. 24 बॉलात 31 धावा बनवू शकतात का भावा. हो बनवू शकतात भावा. विकी पॅकर्सचे
दोन्ही सलामी जोडी. विकी पॅकर्सची दोन्ही सलामी जोडी. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक बबडी आणि त्यासोबत नॉन स्ट्राईकला बाबू. एपी स्पोर्ट्स आणि एम स्पोर्ट्स एम बॉईजच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे की टॉससाठी यायचंय. एपी स्पोर्ट्स अँड एम बॉईज प्लीज टॉससाठी यायचंय लवकरात लवकर. लवकरात लवकर चालू करायची आहे मॅच. गोरेगाव पॅकर्स आपल्याला टुर्नामेंट आज संपायची आहे. अजून खूप सारे सामने बाकी आहेत. रोमांचक सामने बाकी आहेत. लोकलची फायनल पण येणार आहे. सृष्टी 11 वर्सेस विघ्नहर्ता मित्रमंडळ. उत्कृष्ट असा खेळ दाखवलेला आहे सृष्टी 11ने आणि विघ्नहर्ता मित्रमंडळने. दोन्ही टीम जाऊन पोहोचले आहेत फायनलला. लवकरात लवकर स्टार्ट करायचा आहे गेम प्लीज. इट्स अन रिक्वेस्ट. खरं नाव काय? मनीष आणि प्रशांत. बॉल आपल्या टीमसाठी पहिली ओव्हर घेऊन येत आहेत के सर. ओके सर. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक बबडी. नॉन स्ट्राईकला त्यासोबत आहे बाबू उर्फ मनीष आणि प्रशांत. 31 धावांचं आव्हान आहे विकी पॅकर्स साठी. बघूयात आपल्या टीम साठी काय करू शकतात बबडी. पहिला बॉल सामन्याचा दुसऱ्या इनिंगचा. उत्कृष्ट असा टॅप. 2 रन डिक्लेअर. खूपच चांगले अशी टॅप. उत्कृष्ट असा टॅप बबडी करून 2 रन डिक्लेअर होत आहेत. दुसरा बॉल परत एकदा टॅप आणि सिंगल डिक्लेअर. धावफलकावर आपण तीन रन. 2 चेंडू 3 धावा. दोन चेंडू 3 धावा. 31 धावांचा लक्ष्य विकी पॅकर्स यांच्या समोर. परत एकदा टॅप अँड सिंगल डिक्लेअर. चार रन धावफलकावरती. खूप चांगली अशी बॅटिंग करतात बबडी आपल्या टीमसाठी. बॉलर केसर. चौथा असा बॉल परत एकदा सिंगल डिक्लेअर. खूप चांगली अशी बॉलिंग करत आहेत केसर. चार बॉल 5 धावा. स्कोरबोर्ड वरती 5 रन. 4 बॉल बबडीच खेळलेला आहे इथे. परत एकदा उत्कृष्ट असा टॅप आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पण सिंगल रन काढून घेतलाय. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स.
And batsman on strike, Babu. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक बाबू. केसर शेवटचा बॉल घेऊन येत आहेत. बघू काय करतात आपल्या संघासाठी. ओके, डॉट बॉल. एक ओव्हर नंतर स्कोअर बोर्ड कडे लक्ष दिलं तर 6 रन्स, 0 विकेट्स, 6 धावा, 0 विकेट्स. खूपच चांगली अशी ओव्हर फेकलेली आहे केसरनी आपल्या टीमसाठी. 31 धावा डिफेंड करत आहेत गोरेगाव पॅकर्स. विकी पॅकर्स साठी हा खूपच मोठा नाही बोलू शकत, बट एक चांगला असा लक्ष इथे ठेवलेलं आहे. सॉरी, दुसरी ओव्हर मतंग सारंग आपल्या टीमसाठी. स्कोअर बोर्ड कडे लक्ष दिलं तर 6 धावा झालेल्या आहेत, 0 विकेट. दुसरी ओव्हर आपल्या टीमसाठी गोरेगाव पॅकर्ससाठी घेऊन येत आहेत मतंग सारंग. मॅन फ्रॉम कांजूर मार्ग अँड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक बबडी. बघू काय करतात आपल्या टीमसाठी. बबडी खूपच चांगली अशी बॅटिंग करते आपल्या टीमसाठी. तसंच बघूयात मतंग सारंग आपल्या टीमसाठी जरा मॅजिकल स्पेल टाकतात का. फर्स्ट बॉल, टॅप, सिंगल डिक्लेअर. खूपच चांगला असा बॉल टाकलेला मतंग यांनी. सिंगल डिक्लेअर. धावफलक जाऊन पोहोचले 7 धावांवरती. दुसरा बॉल, उत्कृष्ट असा हा टॅप आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल रन डिक्लेअर्ड आहे, झाडाला लागलेला आहे. सो रन डिक्लेअर्ड आहे हा सिंगल. तिसरा चेंडू आणि हा मिस केलेला आहे बबडी यांनी. आणि डॉट बॉल. धावफलक जाऊन पोहोचले 8 धावांवरती. एकही गडी गमावलेला नाहीये इथे विकी पॅकर्स यांनी. 3 बॉल, चौथा असा बॉल, परत एक टॅप आणि 2 रन डिक्लेअर. खूपच चांगला असा टॅप शॉट होता बबडी यांच्याकडून. 2 रन डिक्लेअर आणि स्कोअर बोर्ड कडे लक्ष दिलं तर 10 धावा, 4 बॉल झालेले. शेवटचे 2 चेंडू. हा 2 चेंडूवर किती धावा बनवतात बबडी बघूयात. 14 चेंडूवर 21 धावांची गरज विकी. 14 चेंडू 21 धावांची गरज विकी पॅकर्सला. डॉट बॉल. खूपच चांगला असा बॉल मतंग सारंग यांच्याकडून. मॅन फ्रॉम कांजूर मार्ग. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. उत्कृष्ट असा टॅप शॉट आणि आकार करणारा चौकार. शॉट बबडीच्या बॅट मधून एक असा करकणारा चौकार आणि त्या चौकाराने स्कोअर बोर्ड पोहोचला आहे 14 धावांवरती. त्या 12 बॉल वरती 16 धावांची गरज. 12 बॉल 17 धावांची गरज. बारा बॉल 17 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 2 ओव्हर बाकी आहेत. बॉलर ऑन स्ट्राईक मयूर. बघू मयूर काय करू शकतात आपल्या टीमसाठी. शेवटचे 12 चेंडू 2 ओव्हर आणि हा पॉवर प्ले वाला ओव्हर असणार आहे.
विकी पॅकर्सचा स्कोर बघितला गेला तर 14 धावा, 0 विकेट्स. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक बाबू. मयूर आपल्या टीमसाठी पुढचे 6 चेंडू घेऊन येत आहेत. 6 चेंडू मध्ये काय होतं, विकेट जातात की रन येतात? रनों की बरसात होती है या विकेट गिरेंगे यहाँ पे, देखते हैं अगली 6 गेंदों में. फील्डिंग मध्ये चेंजेस. बॅट्समॅन ऑन स्ट्राईक बाबू, बॉलर मयूर. ओ खूपच चांगला असा बॉल, कट खेळायचा प्रयत्न पण मिस झालेला आहे. सो डॉट बॉल. 11 चेंडू 17 धावांची गरज. पुढचा बॉल घेऊन येत आहेत मयूर. बघूयात काय होतं पुढच्या बॉलात. अँड पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न, बट तसाच एक मॅजिकल बॉल टाकलेला मयूरनी. अँड विकेट स्टंपिंग अँड दॅट्स आउट. बाबूला परतावं लागतंय. न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. न्यू बॅट्समॅन ऑन स्ट्राईक आदित्य. खूपच चांगला असा बॉल टाकला होता मयूरने आणि तसेच उत्कृष्ट अशी स्टंपिंग कीपर कडून. 14 धावा, 1 गडी बाद, 4 बॉल शिल्लक या ओव्हरचे. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 1 रन. थँक्यू सो मच. धन्यवाद विनीत सर. खरं तर मोह देखील आवरत नाही आणि शब्द देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऐकायला मिळाले विनीत सरांच्या माध्यमातून. ही वेळ आहे मित्रांनो आणि ज्याचं वेळ त्याला गोड असतं. तुर्तास वळूया आपण मॅचच्या दिशेने. सामना रंजक स्थितीमध्ये येईल शंका नाही. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट देखील महत्वाची क्रुशियल मोमेंटला मिळवली मयूरनं. शेवटच्या 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावपालकावर 15. विजयासाठी 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. टीम विकी पॅकर्स संघ विचारमग्न अवस्थेमध्ये आहे की द्विधा अवस्था आहे आणि या द्विधा अवस्थेतून मार्ग काढावा लागेल. समोर सीमारेषेचं रक्षण करणारे अनेक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 1 सिंगल धाव मिळाली. टीमची टोटल धावफलकावर 16 धावा. विनीत सर आपलं देखील आभार. आम्हाला देखील सहकार्य आणि चांगल्या प्रकारे समालोचन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकवलं. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. फटका देखील चांगला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. वेल स्टॉप. चौकाराची संधी नाही आहे. मी नेहमी म्हणतो ना, या मैदानावर चौकार मिळवणं, चौकार ठोकणं म्हणजे एखाद्या वाळवंटामध्ये पाण्याचा एक थेंब आणि त्यासाठी देखील धावांची याचना, आंदोलन आणि खूप सारे प्रार्थना केल्यासारखं होत आहे. पाहू शकाल 1 सिंगल मिळाली. टीमची टोटल धावफलकावर 17 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सेकंड लास्ट ओव्हर इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सन्माननीय आव्हाड साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालं. आव्हाड साहेब आपण आलात, या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर मयूर. आदित्य बॅटला बॉल ब्रश झाला आणि त्यानंतर दांडी झाली गोल. फलंदाज बाद. आदित्य खाली मान घालून परतीच्या प्रवासाला गोलंदाज मयूरनं सांगितलं आदित्यला चले जाऊचा नारा या ठिकाणी दिलाय आणि बॅट्समन बाद झाले मयूर. टीमची टोटल धावफलकावर 17 धावा. सामना संपलाय का तर अजिबात नाही. कोणत्याही क्षणाला सरड्याप्रमाणे रंग उधळतात आणि रंग बदलतात. क्रिकेटची मॅच आहे, क्रिकेटची स्पर्धा आहे, क्रिकेटचा सामना आहे आणि जगामध्ये म्हटलं जातं ना की जिथे सस्पेन्स आहे तिथे सगळ्या गोष्टी हाऊसफुलने पाहायला मिळतात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या सामन्यासाठी तुम्हाला पाहायला मिळेल.
सन्माननीय दत्तात्रयजी आव्हाड साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालं. या स्पर्धेच्या वतीनं आव्हाड साहेब आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विनीत सर आम्हाला कळवतील की बॉल किती शिल्लक आहेत आणि किती धाबा बनवायच्या आहेत. शेवटच्या 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडूमध्ये बनवायच्यात अजूनही जवळपास विकी पॅकर संघाला 14 धाबा, म्हणजे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 2-2 धावांचा शोध या सामन्यामध्ये घ्यावाच लागेल, पर्याय नाही. फटका चांगला आहे आणि समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोरून फिल्डिंग जर पाहिली तर आज या क्षेत्ररक्षणाची आवश्यकता असताना, नितांत आवश्यकता असताना चांगलं क्षेत्ररक्षण प्रतिस्पर्धी संघाच्या वतीनं होताना पाहायला मिळत आहे. निश्चितच हा बॉल नाही अडवला तर हा सामना खऱ्या अर्थानं निसटण्याचा प्रयत्न करत असताना हा सामना पुन्हा एकदा खेचून आणण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केलाय. म्हणून म्हटलं जातं ना, क्रिकेटच्या टीम वर्कला जेव्हा तुम्ही महत्त्व देता तेव्हा कळतं की क्षेत्ररक्षण हे तुमच्या संघाच्या विजयाची किती मोठी कारणं आणि गमक म्हणतात. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला, 1 गडी बाद आणि विकी पॅकर संघाची धावसंख्या धावफलकावर 18 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी विकी पॅकर संघाला बनवायच्यात अजूनही 13 धावा. सहा चेंडू 13 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे गोरेगाव विपक्ष विकी पॅकर्स या 2 संघाच्या दरम्यान. गोरेगाव संघानं पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग केली, 4 षटकांमध्ये धावा बनवल्या 30. विजयासाठी विकी पॅकर्स संघाला बनवायच्या होत्या 31 धावा, त्यामधील 3 षटकं निघून गेली. धावसंख्या धावफलकावर विकी पॅकर्सने बनवलेली आतापर्यंत 18 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत अजूनही तब्बल 13 धावा. छोटं मैदान पण लक्ष्य मात्र खूप मोठं आहे. टॅप खेळण्याचा प्रयत्न केलाय, पाहू शकाल. आणि या बॉलवर किती धावा ऑफिशियल? सिंगल की डबल? यस, सिंगल धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर 19 धावा. संघर्ष चालू आहे आणि म्हटलं जातं ना, जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हातोडी की घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि बॉल जाऊ दिला विकेट किपरच्या हातामध्ये. ऑफिशियल सांगत असताना हा चेंडू नो बॉल आहे. कालचा दिवस यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला. पहिला लॉट आपण पाहिला तर कल्याण लॉटमध्ये कर्णासीसी संघाने बाजी मारली, तदनंतर दुसरा लॉट पाहिला तर चिंतामणी कल्याण, आणि आजचा विद्यमान स्थितीमध्ये चालू असलेला ओपनचा लॉट या ठिकाणी पाहायला मिळेल. अजूनही या लॉटचा निर्णय यायचा बाकी आहे. तुर्तास जेव्हा आपण मॅचच्या दिशेने नो बॉल फेकलाय, किती ॲडव्हान्टेज राहील बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी हा फेकलेला गोलंदाजांना नो बॉल. दिवेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा धावफलकावर, 5 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा इथं काय घडले पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. आवश्यकता नव्हती नो बॉल फेकण्याची, परंतु कोणताही गोलंदाज स्वतःहून नो बॉल फेकणार नाही. याला म्हणतात क्रिकेटमधील मनोवैज्ञानिक दबाव. आणि या मनोवैज्ञानिक दबावाचं कारण ठरलं गेलं फेकलेला हा नो बॉल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज ड्रामा. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहतोय. विनीत सर आम्हाला कळवतील 22 धावा. आत्ता समीकरण बनलं. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी विकी पॅकर्स संघाला बनवायच्यात अजूनही 9 धावा. 5 चेंडू 9चं समीकरण खेळपट्टीवर. खऱ्या अर्थानं अंबुजा सिमेंट का जोड हे तुटेगा नाही. बबडी पहिल्या बॉल पासून या संपूर्ण मैदानाचं आणि या संपूर्ण सामन्याचं निरीक्षण करताना पाहायला मिळतोय. त्याच्या क्रिकेटच्या फलंदाजीच्या प्रयोगाचा निष्कर्ष आणि अनुमान आतापर्यंत होकारार्थी तर लागलाय, परंतु एंड इज वेल अँड ऑल इज वेल म्हटलं जातं ना. या सामन्याचा शेवट कोण गोड करेल, गोरेगाव की विकी पॅकर्स? 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा टॅप शॉट, फटका चांगला आहे, बॉल निघून गेलाय घोषांकी क्षेत्रामध्ये आणि अंपायर सांगत असताना या बॉलवर देखील 2 धावा.
टीट फॉर टॅट, ईट का जवाब पत्तर से, जशास तसं ऍक्शनला रिॲक्शन, प्रश्नांची उत्तरं, कारणांची कारण मीमांसा, धमकीची धमक आणि गोलंदाजाला खऱ्या अर्थानं फलंदाजीच्या बळावर उत्तर देण्याचं काम याच मॅच मध्ये करतायत खऱ्या अर्थानं विकी पॅकर संघाचे फलंदाज बबडी आणि सोबतीला फलंदाज आपण पाहतोय जी दोन बॉलचा खेळ संपला, शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, हा सामना जिंकण्यासाठी विकी पॅकर संघाला बनवायचा शेवटचे 4 बॉल आणि 4 चेंडूमध्ये अजूनही जवळपास 7 धावांची गरज. शेवटचे 4 बॉल आणि 7 धावा. सामना मात्र रंजक स्थितीमध्ये येईल, परंतु जोपर्यंत बबडी खेळपट्टीवर सज्ज आहे तोपर्यंत विकी पॅकर संघाच्या आशा उगवतीकडे असतील, शंका नाही आहे. खूप मोठी क्षमता ठेवलेला खेळाडू, द ग्रीप ऑफ बॅट आणि स्थान जर पाहिला तर विजयाकडे वाटचाल करणारी फलंदाजी आतापर्यंत दाखवलेली आहे. पुढे काय घडेल सध्याच्या घडीला या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. 4 बॉल आणि 7 धावांची गरज. पुन्हा एकदा टॅप शॉट, समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी सज्ज आहे. एक सिंगल, ती देखील जबाबदारीची, आणि एका सिंगलच्या मदतीने टीमची टोटल विनिस सर पुन्हा एकदा कटाक्ष टाकतायत. 25 धावा धावफलकावर. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडूमध्ये विकी पॅकर संघाला बनवायचे आहेत अजूनही 6 धावा. काय मॅच बनली गेली. खऱ्या अर्थानं तुम्हाला सगळ्यांचं डोळ्यांचं पाळणं फिटवणारा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल का, आणि प्रेक्षकांना सातत्याने उत्सुकता लागलेली असते. रफ अँड टफ मॅच, कडक मॅचेस पाहण्यासाठी प्रेक्षक आपला दूरवरचा प्रवास करून आपला अमूल्य वेळ देऊन, आणि आजचा संडे, आजच्या सायंकाळची ही श्यामसंध्या, आजच्या रविवारची ही श्यामसंध्या कोण गोड करेल हे पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. सातत्याने सगळ्यांच्या नजरा या मॅचकडे असतील, कारण आमचं भावविश्व भूतकाळ विसरायला लावणाऱ्या, भविष्य काळात काय घडेल हे देखील विसरायला लावणार, आणि याच वर्तमानामध्ये फक्त आणि फक्त डोळ्यांच्या समोर जे चाललंय ते चित्र आम्हाला काळजात भरून ठेवायचं आहे. एका बाजूला टीम गोरेगाव, दुसऱ्या बाजूला टीम विकी पॅकर्स. शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 3 चेंडूमध्ये 6 धावा. गोलंदाजी मार्कोट, गोलंदाज दिवेश, स्टॅकिंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय बबडीच्या सोबत जीडी. 3 चेंडू 6 धावा. आणि इथे काय घडलंय, अंपायर डिसिजन, हाऊ इज दॅट प्रश्न विचारला, आणि अंपायर सांगत असताना येतो अच्छी गेंद, हे चांगला बॉल या ठिकाणी फेकलाय. म्हणून म्हटलं जातं ना, वाट पाहणं सगळ्यात घातक गोष्ट समजली जाते. वाईटची अपेक्षा होती, आणि अपेक्षा जीवन असो की क्रिकेट 99% भंग पावतात, 1% अपेक्षा पूर्ण होत असतात. जाऊ मॅचकडे. शेवटचे 2 बॉल आणि विजयासाठी 2 चेंडूमध्ये बनवायच्यात अजूनही तब्बल 6 धावा. हु विल विन दिस मॅच, कोण जिंकेल हा सामना. गोलंदाजी करणारी टीम गोरेगाव की फलंदाजी करणारी विकी पॅकर्स. पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुटवर होते फलंदाज, आणि आपण पाहू शकाल 1 सिंगल धाव मिळेल. जणू काही उगवतीच्या सूर्याची लख किरणं मावळतीला निघून गेली की काय. विजयाच्या अपेक्षा हिरवळीचं रूपांतर स्मशानात होतंय की काय, आणि आता हा सामना जवळपास विजय दृष्टिक्षेपात असताना दूर दूर आणि लांब जातोय की काय. 1 चेंडू 5 धावा. गोलंदाजी मार्कवर दिवेश आहेत. आतापर्यंत कलात्मक गोलंदाजीचं प्रदर्शन टीमनं दाखवलेलं आहे. निश्चितच गोरेगाव संघ चांगली गोलंदाजी केली आणि सामना जिंकला टीम गोरेगाव या संघानं. क्या बात आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम गोरेगाव, आपण चांगलं खेळ केलात, आपलं अभिनंदन. त्याचबरोबर विकी पॅकर्स टीम आपण देखील या स्पर्धेमध्ये खेळलात, आपलं देखील व्यवस्थापन समितीच्या वतीनं गोड गोड तोंड भरून कौतुक. फायनल मारेल ना कस्तुरी इंटरनेट यांच्याकडून, त्या एरियाला म्हणजे त्या एरियात 3 महिने फ्री वायफाय. 3 महिने हा, म्हणजे इथे सांगा हा कोणती टीम येते बघ, म्हणजे टीम कोणत्या आहेत. काळा कॅडबरी हे लोक राहुल दादा मॅन ऑफ द मॅच. विनीत सर मॅन ऑफ द मॅच. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खरं तर सेकंड लास्ट ओव्हर फेकली आणि त्या षटकामध्ये सामना पूर्णपणे टर्न केला. गोलंदाजीच्या बळावर सामने जिंकता येतात हे सांगणारा गोरेगाव संघाचा मयूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला मयूर आपण या. सन्माननीय दत्तात्रयजी आव्हाड साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते मयूरला
मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव या ठिकाणी करायचा आहे. कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरांच्या महाराष्ट्रामध्ये